नमस्कार वेली. आज आपण डीजीपे वेब लॉग इन करण्यासाठी पहिलं dgpweb.csccloud.in इथे लॉग इनला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा CSC ID 1525530016 पासवर्ड टाईप करायचा आहे. काय mega@1988 तुमचा 81125 1515253016 1998 कमी येतो. डिजिटल सेवाला जो ID पासवर्ड यूज करताय तो यूज करायचा आहे. OTP ये नेटवर्क इश्यू. इथे OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. 1 सेकंड फक्त. रिसेंड केलं. नेटवर्क OTP व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन येईल. तर यामध्ये ऑथेंटिकेशन करायचं आहे बायोमेट्रिकने. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केल्यावर काही VLEs ना यामध्ये बरेच VLE मेसेज करतात ग्रुपला पण, आपल्या टेलिग्राम ग्रुपला, की 20 किलोमीटरचा एरर येतो. तर 20 किलोमीटरचा जो एरर आहे त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर यूज करा. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर मध्ये तुमच्या लॅपटॉप मध्ये सेटिंग्स मध्ये एक लाईव्ह दाखवतोय सर्वांना. लेफ्ट साइडला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी मध्ये
लोकेशन मध्ये चेक करायचंय लोकेशन ऑन आहे का. त्याच्यानंतर ऍप्स लोकेशन जे आहेत ते ऑन आहेत का. त्याच्यामध्ये मॅपला ऑन केलंय का तुम्ही. त्यामध्ये सेट डिफॉल्टचा लोकेशनचा ऑप्शन येतो. डिफॉल्ट लोकेशन, त्याला सेट डिफॉल्टला क्लिक करायचंय. इथे जे लोकेशन तुमचं आहे, उदाहरणार्थ माझं ऑफिस विद्याविहारला आहे, तर विद्याविहारचं लोकेशन मी शेअर इथे केलंय सेट. हे लोकेशन आणि आपल्या register.csc.gov.in या साईटवर जे लोकेशन आहे ते लोकेशन 20 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे. दोन्ही जर मॅच होत असतील तर तुमचं डीजीपे वेब लॉग इन होईल. यामध्ये काही व्हीएलई जे आहेत त्यांना, नवीन व्हीएलई त्यांना कॉन्टॅक्ट टू डिस्ट्रिक्ट मॅनेजरचा एरर येतो. तर त्यासाठी आपल्या सीएससी जिल्हा मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुमचं सेंटर जिल्हा मॅनेजरकडे कंपास ॲप दिलेलं आहे. ते सेंटर व्हेरिफिकेशन त्या ॲप्लिकेशनने करतात. सेंटर फिजिकली व्हेरिफिकेशन करतात. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं सेंटर व्हेरीफाईड झाल्यानंतर एक 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचा आयडी डीजीपे वेबमध्ये लॉग इन होतो. जसे जुने जे व्हीएलई आहेत त्यांना, काही व्हीएलईजना एरर मेसेज येतो NPCI ब्लॉक. तर त्यावेळेस पण सेम प्रोसेस आहे. जिल्हा मॅनेजरला कॉल करा व आपले जे सेंटर आहे ते कंपास ॲपमध्ये व्हेरिफिकेशन करून घ्या. हे 2 इन्स्ट्रक्शन महत्वाच्या होत्या. हे लोकेशनचं पण मी सांगितलं 20 किलोमीटरचं लोकेशन. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर वरूनच काम करा, कारण मायक्रोसॉफ्ट एज हे लोकेशन लाईव्ह फेच होतं. जावा आपला गुगल क्रोम आणि गुगल क्रोम जे आहे ते लोकेशन सेट हे जुनच उचलत असतं, त्यामुळे तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येईल. त्याच्यानंतर आहे मायक्रो एटीएम. आता डीजीपे वेब मॉर्फन ज्या व्हीएलईजने घेतल्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी जरा एकदा बघा. डीजीपे वेब मध्ये जर तुमचं नाव असेल की तुमचा सीएसआयडी व्हेरीफाईड झालाय डीजीपे वेब मध्ये मायक्रो एटीएम ऍक्टिव्हेशन साठी, तर त्यांनी पहिली प्रोसेस काय करायची आहे, तुम्हाला साईटवर डीजीपे वेबच्या साईटवर ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत मॉर्फनचे, ते ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे आहेत. ते कशा प्रकारे करायचे आहेत, तर पहिली स्टेप आहे आपल्याकडे जर कंट्रोल पॅनल मध्ये जावा असेल ऑलरेडी इन्स्टॉल, तर ते पहिलं अनइन्स्टॉल करायचंय. तुम्ही जो सेटअप डाउनलोड केलाय मॉर्फनचा, तो राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये मी आता दाखवतोय बघा, जावा अनइन्स्टॉल करतोय. जावाचे इथे 3 सेटअप आहेत, हे तिन्ही सेटअप अनइन्स्टॉल करायचे आहेत. जावा सेटअप अनइन्स्टॉल केल्यानंतर या फोल्डरमध्ये, मॉर्फन फोल्डरमध्ये जावा सेटअप आहे. हा जावा सेटअप रन करावा लागतो. जावा सेटअप रन करायचा आहे, याला यस करायचं आहे. रन केल्यानंतर काही सिस्टीम मध्ये इथे चेंज डेस्टिनेशन याला क्लिक करायचंय. फोल्डर इथे एक चेकबॉक्स आहे, त्याला इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन येईल. यामध्ये चेंज लोकेशनला क्लिक करायचंय. सी ड्राईव्ह, पुन्हा एकदा बघा, सी ड्राईव्ह मध्ये
एक फोल्डर आहे विंडोजला क्लिक करायचं आहे. विंडोज मध्ये सिस्टीम 32 असा एक फोल्डर आहे, याला क्लिक करायचंय. सिस्टीम 32 ला क्लिक केल्यानंतर इथे मेक न्यू फोल्डरला क्लिक करायचंय. याला जावा JAVA नाव द्यायचंय. फोल्डरला त्या क्लिक करायचंय जावाला आणि ओके करायचंय. ओके केल्यानंतर नेक्स्ट करायचंय. हे नेक्स्ट केल्यानंतर जावा इन्स्टॉल झालाय, त्याला क्लोज करायचंय. यानंतर स्टार्ट बटन मध्ये CMD टाईप करायचंय. CMD पुन्हा बघा, CMD टाईप करायचंय. CMD टाईप केल्यानंतर इथे रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर याला क्लिक करायचंय. याला यस करायचंय. यस केल्यानंतर इथे अशा प्रकारे विंडो ओपन होते. तर इथे जावा JAVA स्पेस द्यायचा आहे, एक मायनस चिन्ह द्यायचं आहे, VERSION जावा डॅश स्पेस डॅश व्हर्जन, ही विंडो क्लोज करायची आहे. यानंतर जो MF_MP63 HDK इथे विंडोज बॅच फाईल म्हणून लिहिलेला आहे, त्याला डबल क्लिक करायचंय. मोर इन्फोला क्लिक करायचंय आणि रन एनिवे केल्यानंतर आपलं जे मायक्रो ATM जे आहे मॉर्फन, ते USB ने, पुन्हा एकदा सांगतो, USB ने आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करायचंय. कनेक्ट केल्यानंतर आपलं DigiPay वेब लॉग इन करायचंय. यामध्ये मायक्रो ATM सर्व्हिसेस मध्ये इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागतो. मोबाईल नंबर, अमाऊंट आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो येईल. तुम्हाला 2 डिव्हाइसचे फोटो दिसतील. तर यामध्ये मॉर्फन जे आहे त्याला क्लिक करायचं आणि कनेक्ट करायचंय. इथे कनेक्ट केल्यावर ही जी विंडो आपण मगाशी रन केली आहे त्यामध्ये चेक करायचंय काही ऍक्टिव्हिटी होते का. होत नसेल तर डिव्हाइस प्रॉपर कनेक्ट करायचं काढून, किंवा जी तुम्हाला MATM बरोबर जी केबल आली आहे ती तशाच प्रकारची दुसरी केबल अरेंज करा. तुमच्या नियर बाय जर शॉप असेल, मोबाईल शॉप, तर त्यामधून घ्या आणि त्याने कनेक्ट करा. इथे पुन्हा एकदा मी कनेक्ट केलंय. इथे पुन्हा एकदा टाकतोय मी मोबाईल नंबर, अमाऊंट, प्रोसीड केले. मॉर्फनला क्लिक करायचंय, कनेक्ट वर क्लिक करायचंय. जेव्हा जेव्हा मायक्रो ATM कनेक्ट कराल तेव्हा विंडोज बॅच फाईल जे मॉर्फन फोल्डर आहे त्यामधली रन करायची आहे. इथे कनेक्ट वर क्लिक केलंय मी. यामध्ये आता तुम्हाला दिसेल अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी होते या मेसेज बॉक्सवर. यामध्ये आता बघा कनेक्ट झालंय डिव्हाइस. इन्सर्ट कार्ड वर क्लिक करायचंय. इन्सर्ट कार्ड मायक्रो ATMच्या लेफ्ट साइडने जे चिप आहे त्या चिप मध्ये मायक्रो ATM इन्सर्ट करायचंय. डेबिट कार्ड इन्सर्ट करायचंय.
तिथे तुम्हाला पिन विचारेल. जो ATM ला आपण पिन वापरतो तो पिन कस्टमर तिथे टाईप करेल आणि एंटर बटन दाबायचं आहे मायक्रो ATMचं. एंटर बटन दाबल्यावर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन सक्सेस होईल. चुकीचा जर पासवर्ड टाकला तर तुम्हाला तिथे एरर मेसेज येईल. अशा प्रकारे मायक्रो ATM ट्रान्झॅक्शन बघा, इथे आता सक्सेसफुल येईल मेसेज. त्यांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. हे सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे यामध्ये दिसते बघा. हे अशा प्रकारे डीजीपे वेब मध्ये मॉर्फन जे डिव्हाइस आहे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि मायक्रो ATM डीजीपे वेब मधून ट्रान्झॅक्शन करू शकता. सर्वांनी टेलिग्राम ग्रुप तसेच मायक्रो ATM ज्या VLEs ने ऑर्डर केले त्यांच्यासाठी मायक्रो ATM सपोर्टसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून जर तुम्हाला मायक्रो ATM सर्व्हिसला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यामधून रिझॉल्युशन दिलं जातं. हे अशा प्रकारे आपलं डीजीपे वेब मायक्रो ATM प्रोसेस जी आहे कनेक्ट करण्याची ती संपलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.